कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आपली काही स्वप्न असतात ना, आणि प्लस मला ना ते कामाचं प्रेशर आहे ते आता भाऊंकडनं पण थोडंसं जाणवायला लागलंय। आय डोंट नो, मे बी आज जे झालं त्याचं असेल। पण काय स्वप्न? मला नाही कळत अरे, तू प्लीज। इट्स ओके, जाऊ दे। मी ना तुला उगाच माझ्या बोरिंग लाईफ विषयी सांगतोय, काहीच गरज नाही त्याची। एनिवे, तू मला तुझ्याबद्दल सांग ना। काही नाही, सगळं व्यवस्थित आहे। याला प्रत्येक गोष्टीची जाणीव झाली पाहिजे। याला आतापर्यंत सगळ्या गोष्टी हातात मिळत आल्या, त्यामुळे याला कशाची किंमतच राहिलेली नाहीये। याला कष्टच करायला नकोय। काय रे लक्ष्मण, आपण ही कंपनी उभी करत असताना काय खस्ता खाल्ल्यात हे याला माहितीये का? सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलाय हा। वेळोवेळी कान पकडून याला समजून सांगितलं असतं ना तर बरं झालं असतं, पण नाही, आपण सगळे त्याचे लाड करत राहिलो। सीता, सीता, तू अजून नाराज आहेस का? हो, ज्या प्रकारे तुम्ही आशुशी आज बोललात ना, मला नाही पटलेलं। सीता, तू मला एकदा समजून घेण्याचा प्रयत्न कर। 2-3 वर्ष झाली तू आता ग्रॅज्युएट हो, पण अजूनही तो त्या कामाकडे सिरियसली लक्ष देत नाहीये। अगं, एवढ्यात त्याचं लग्न होईल, तेव्हाही जर तो असाच वागला तर काय करणार होता आपण? त्याला प्रेमानं आजवर किती वेळा समजावून सांगितलंय, बघितलंयस तू? पण म्हणून काय एवढं चिडायचं? सीता, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही। त्याला हे सगळं समजायला हवं। बाकीचं जाऊ दे, त्यांना आता जबाबदारी घ्यायला नको? आणि हे सगळं उभं केलंय कुणासाठी? त्याच्यासाठीच ना, मग त्याला कळायला नको? आणि हे सगळं त्यांनी समजून घेतलंच पाहिजे। आणि यावेळी तू मला माफ कर। यावेळी म्हणजे? यावेळी मी त्याच्याशी अत्यंत कठोर वागणार आहे, अजिबात त्याला सूट देणार नाहीये। अहो, पण पोर न खाता गेला म्हणजे काळजात चर्र झालं। सीता, काळजी करू नकोस। मी मांजाला फोन केला होता। मांजा त्याला जेवायला घालेल आणि घरी घेऊन येईल। मांजा नेहमी त्याच्या सोबत असतो, अगदी सख्या भावासारखा। काळजी करू नकोस। ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर होईल सगळं, पण असं वागू नका परत त्याच्याशी, खरंच सांगते। नाही वागणार, पण हे बघ, यावेळी तू नक्की सुधारेल। आशू तसा समजूतदार मुलगा आहे, त्यानं जरा शांतपणे विचार केला तर त्याला माझा मुद्दा कळेल। चल बरं, सगळे तुझ्यासाठी थांबलेत, चल। मला भूक नाहीये। आशूने सुद्धा खाल्लं असेल की नाही कोणास ठाऊक। मांजा त्याच्या बरोबर आहे, चल 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 चल। आशू, अजून किती वेळ असा उभा राहणार आहे? चल घरी जाऊ, चल। मला घरी जायची इच्छा नाहीये मांजा। मी गाडी चालवतो, तू बस, दे चावी दे। बरं, दिव्याला भेटला का? सांगितलं तिला सगळं? सांगितलं। काय बोलली? काय बोलणार, म्हणजे मला ना फ्रस्ट्रेशन आलंय सगळ्याच। एवढं कसलं फ्रस्ट्रेशन आलंय तुला? भाऊंच्या ना खूप अपेक्षा आहेत माझ्याकडून, आणि त्या पूर्ण करू शकीन का मी हे मला माहित नाही। आणि माझ्या काय अपेक्षा आहेत हे कोणाला ऐकूनही घ्यायचं नाही। आशू आशू ऐक, तू खूप टेन्शन घेतो। तू फक्त काम कर ना, आणि तुझ्या पद्धतीने कर, काही इश्यू नाहीये। लोडचा प्रश्न नाहीये रे,
अरे माझी काही स्वप्न आहेत, मलाही काही गोष्टी बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करायच्या आहेत, माझ्याही काही आयडियाज आहेत आणि मला कोणाशीच बोलता येत नाही. हा त्यातला एक. आशू ऐक ना, तू खरंच जास्त विचार करतो आणि कुणाला सांगू म्हणजे आम्ही नाही होत की. आशू सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये की आपल्या आयुष्यात ही अशी फॅमिली फार नशिबाने मिळते, अशी फॅमिली. आणि भाऊ चिडले तर काका समजावेन ना त्यांना, तू का लोड घेतोय. राहून राहून ना मला भाऊंचा चेहरा येतोय डोळ्यासमोर. जे काही चिडलेत सगळ्यांसमोर माझ्यावरती. आशू एक विचारू का, तुला चिडलेले भाऊ दिसत आहेत पण कायम तुझी काळजी घेणारे भाऊ नाही दिसत का. आणि आता हे मी तुला सांगायला हवं का, भाऊ कायम आपल्या चांगल्याचा विचार करतात. आता हेच घे की मी कोण कुठला, पण देसाई कुटुंबाच्या घराचं दार कायम माझ्यासाठी उघडं असतं. एक दिवस जरी मी दिसलो नाही ना तरी भाऊ लगेच कॉल करतात. भाऊ काय सीताई काका काकू सगळेच आपलं मानतात. पप्पांना जाऊन आता 20 वर्ष झाली. गेले 20 वर्ष भाऊ आमच्या कुटुंबाचा सांभाळ करतायत. फक्त सांभाळ नाही करत तर आपलं मानतायत, हो की नाही. हे जाऊ दे ना मांजा, उगाच कशाला इमोशनल होतो. इमोशनल नाही रे, ते पप्पांची आठवण आली की होतं कधी कधी असं. आशू पप्पांना मला कायम सांगायचे, भाऊंनी खूप मेहनत करून 18 तास काम करून हे सगळं उभं केलं. मला नाही वाटत भाऊ तुला कशासाठी तरी थांबवते. हा फक्त त्यांचं एवढंच म्हणणं आहे की जे करशील ना ते जबरदस्ती नको, तर जबाबदारी नको. मला माहितीये की भाऊ जे काही म्हणतात ते माझ्या चांगल्यासाठीच असतं. कळतंय ना, मग झालं रे. अरे मित्र गेला म्हणून 20 वर्ष त्याच्या फॅमिलीला सांभाळणारे भाऊ, त्यांच्या स्वतःच्या मुलाला काय वाटतंय काय हवंय हे त्यांना कळणार नाही. म्हणून किती चिडलास ना तरी चुकूनही भाऊंच्या हेतूवर शंका घेऊ. बरं आशू ऐक, सीताई खूप टेन्शन मध्ये, आपण घरी जाऊया. हवं तर बाहेर जाऊ आणि मग खाऊ. ऐक ऐक चायनीज खाऊया, तुझा मूड चांगला होईल. बरोबर म्हणतोस तू. एक आता भीती वाटते म्हणून उडी मारत नाही, पण एकदा उडी मारली की सगळं होईल सॉर्ट. नाही भीतीपोटी उडीच घेत नाही ना. परफेक्ट. हा, आणि आता या क्षणी चायनीज खाल्लं की लगेच सॉर्ट होईल. चल आपण निघू. सर हा, मला एका गोष्टीचं नवल वाटतं यार. मी या सगळ्या गोष्टी दिव्या बरोबर शेअर केल्या पण तुला समजलंच नाही काही. एक कदाचित तिला लक्षात आलं नसेल तुला काय म्हणायचं. कदाचित. एक आशू ऐक, आता तुमचं नातं सुरू झालं, थोडा वेळ दे. मला खात्री की एक दिवस येईल की तू न सांगता दिव्याला कळेल तुला काय म्हणायचं. कन्फर्म. ऐक ना आशू, पण आत्ता आपण चायनीज नाही खाल्लं ना तर मला तुझा राग येईल. चल चल निघू. चल चल. चावी मी चाल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.